छत्रपती शिवाजी महाराज तलाव हा या परिसरातील नागरिकांसाठी केवळ एक जलस्रोत नाही, तर ऐतिहासिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं. मात्र आता या तलावाची ओळख पुसली जाते की काय, अशी भीती व्यक्त केली जाते. तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या नावाखाली तलावातील नैसर्गिक झरे बुजविले जात असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते किरण गायचोर यांनी केलाय. हे नैसर्गिक झरे म्हणजे तलावाला लाभलेली निसर्गाची अमूल्य देणगी असून या झऱ्यांवर भिंत बांधून त्यांचा प्रवाह थांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान गणेशोत्सव आणि इतर उत्सवांनंतर होणाऱ्या मूर्ती विसर्जनामुळे तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचतो. हा गाळ काढण्याचे काम सुरू असले तरी त्याचा फटका आता तलावाच्या जैवविविधतेला बसत असल्याचा आरोपही करण्यात येतोय. तलावातील गाळाचा उपसा करताना येथील जलचरांवर परिणाम होत असून पूर्वी मोठ्या प्रमाणात दिसणारे मासे आता दिसेनासे झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जातोय. एकीकडे सुशोभीकरणाच्या नावाखाली विकास कामे सुरू असताना दुसरीकडे पर्यावरणाचा समतोल आणि तलावाचे नैसर्गिक अस्तित्व धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त केली जाते. गेल्या एक साधारण 1.5 वर्षापूर्वी हे नैसर्गिक झरे आहेत, इथून येणार आहे, ते बुजवायचं काम एसवॉर्डने केलेलं होतं. आम्ही त्यालाही ऑब्जेक्शन केलं आणि ते काम, तुम्ही जर त्या भिंती बघताय दोन्ही साईडला, तिथे नैसर्गिक झरे आहेत ज्याच्यामधून पाण्याचा प्रवाह वाहत असतो आणि तेही एसवॉर्डने मुद्दामून, म्हणजे स्ट्रॉम वॉटर ड्रेनच्या अंडर, कांजूरमार्गला एसवॉर्डचं स्ट्रॉम वॉटर ड्रेन याच्या, त्यावेळी गंगले म्हणून समथिंग एक ऑफिसर होते, आम्ही त्यांना त्या संदर्भात तक्रार दिली होती. मी आता ही तक्रार महापौर अश्विनी भिडेजी यांना ईमेलच्या द्वारे केलेली आहे या संदर्भातली. तसंच देवेंद्र फडणवीस यांनाही ईमेलच्या द्वारे केलेले आणि येत्या 2-3 दिवसामध्ये, कारण आता सॅटर्डे हा दिवस आल्यामुळे येत्या पुढच्या दिवसामध्ये मी याची लेखी तक्रार सर्व आस्थापनांना करणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.